बाळासाहेब माने सांस्कृतिक भवन नागरिकांसाठी उपलब्ध करून द्या. शिष्टमंडळाची महापौर उपमहापौरांकडे निवेदनाद्वारे मागणी. इचलकरंजी महापालिकेने भोनेमाळ परिसरातील बाळासाहेब माने सांस्कृतिक भवन सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावे अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या यांना सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की इचलकरंजी महापालिकेच्या वतीने शहरातील विविध परिसरात नागरिकांच्या विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सांस्कृतिक कार्यालये बांधून ती अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून दिली जातात. भोनेमाळ परिसरात सुद्धा महापालिकेचे बाळासाहेब माने सांस्कृतिक भवन आहे, परंतु गेल्या काही वर्षांपासून सदर ठिकाणी महापालिकेचे प्रभाग कार्यालय असल्याने हे कार्यालय सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध होत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यालयाची दुरुस्ती आणि रंगरंगोटी केली असल्याने हे कार्यालय सद्यस्थितीत अत्यंत चांगले झाले आहे. तसेच या ठिकाणी असलेले प्रभाग समिती कार्यालय क हे कोल्हापूर रोडवरील जुन्या जकात नाका इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले असून त्या कार्यालयातूनच प्रभाग समितीचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे भोनेमाळ परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना विविध कार्यक्रमांसाठी बाळासाहेब माने सांस्कृतिक भवन उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून नागरिकांची चांगली सोय होईल. यावेळी महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या यांनी या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेऊ अशी शिष्टमंडळाला ग्वाही दिली. या शिष्टमंडळात नगरसेवक प्रदीप धुत्रे, सौ वैशाली मोहिते, सौ सारिका पाटील, राजू बोंद्रे, इम्रान बागवान यांचा समावेश होता. महान कार्य न्यूजसाठी संतोष पाटील, इचलकरंजी.